थँक्यू धन्यवाद डीजे. वाडीव टीम कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधा. टीम कॅप्टन वाडीव जे आपली फॉर्मॅट आहे ती पूर्ण करा. टीम कॅप्टन वाडीव आपण आयोजकांशी संपर्क साधायचा. बिग मॅच असं वाटलं होतं की हे मॅच होणार की नाही होणार, कारण श्रीराम कसराली लॉर्ड जर आपण पाहिलं त्याच्या अगेन्स्ट डमी असं लिहिलं होतं. टीम समोर येणार की नाही येणार, खेळणार की नाही खेळणार. मात्र आदर्श फणसपडा टीम कॅप्टननं जे वक्तव्य केलं ना ते अप्रतिम केलं की आम्ही पाहिलंय श्रीराम कसराली आमच्या समोर आहे आणि श्रीराम कसराली टीमच्या समोर आम्हाला खेळायला आवडतं म्हणून आम्ही इकडे आलोय. हे वक्तव्य जबरदस्त त्याने केलं. याला म्हणतात आत्मविश्वास. बघा आत्मविश्वास हे असं टॉनिक आहे मित्रांनो जे तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाऊ शकते. आणि तो आत्मविश्वास मी टीम कॅप्टन आदर्श फणसपडा या कॅप्टन मध्ये मी पाहिला. टीम कितीही मोठी असली तरी मात्र आपलं एक टार्गेट आपल्या डोक्यामध्ये फिट असणं गरजेचं असतं. क्रिकेटचा खेळ तसं आहे. टेनिस बॉल क्रिकेट कागदोपत्री तुम्ही किती स्ट्रॉंग असाल मात्र मैदानाच्या आतमध्ये जो तुम्ही खेळ खेळता ना मित्रांनो तो मात्र सर्वात महत्त्वाचा असतो. तुम्ही अगोदरच्या मॅच मध्ये काय केलं, तुम्ही किती स्पर्धा जिंकलात, तुम्ही कुठल्या मॅच मध्ये अर्धशतक झळकवले याला मायना नाहीत, याला मायने ठेवले जात नाहीयेत. तर तुम्ही या मॅच मध्ये काय करणार आहात, ही मॅच तुम्ही कशी जिंकणार आहात, ही स्पर्धा तुम्ही कशी जिंकणार आहात हे मात्र मायने ठरते. त्याच्यामुळे कशा प्रकारे मॅच होणार. एका साईडला पण फणसपडा टीमला पाठवतोय, दुसऱ्या बाजूला श्रीराम कसराली जो संघ सध्याच्या घडीला नक्कीच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फ्रेममध्ये आहे. भरपूर चर्चा नेहमीच या टीमची केली जात आहे. आता काही खेळाडूंची कमतरता जाणवली श्रीराम कसरालीमध्ये की वैभव नाहीये, कारण VVPL लीग वसई विरार प्रीमियर लीग सुरू आहे त्या ठिकाणी वैभव खेळण्यासाठी गेला आहे. ती कमतरता जाणवणार आहे का की ती वैभवची कमी या ठिकाणी एखादे खेळाडू पूर्ण करणार. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये विनीत आणि एका साईडला आपण पाहतोय आशुतोष, ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय सौरभला. पहिला चेंडू शॉर्ट बॉल होता, क्रॉस बॅट खेळला गेला, वाईड इज लॉंग ऑन, डीपला चेंडू निघून येतोय. एकदा तर पूर्ण केले श्रीराम कसराली. खूप चांगला खेळ मी नारंगीच्या मैदानावर देखील या टीमचा पाहिला. अनेक ठिकाणी म्हणजे एक गाव एक टीम जे फॉर्मॅट असतं किंवा ज्या मॅचेस या वैतरणा पालघर विरार परिसरामध्ये होत आहेत त्यावेळेस बऱ्याचदा आपण या संघाला खेळताना पाहिलं. मात्र नारंगी देखील या संघाच्या तोडीस तोड संघ आहे. बऱ्याचदा आपण या दोन्ही टीमच्या दरम्यान मॅच पाहिलेत ज्या ग्रँड फिनाले आपण पाहिलेल्या आहेत. डाऊन द लेग व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या झाली 2, 6 षटकांचा आपण मॅच पाहतोय. 6 ओव्हरची मॅच, दुपारची वेळ सुरू झाली. मारुती चषक 2026 राजू दादांची स्पर्धा. म्हणजे राजासारखा माणूस आणि द म्हणजे दुनियाला सांभाळणारा. समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने चेंडूला पाठवून दिले 6 धावांसाठी. षटकार. त्यासाठीच राजूदादांचा नावाचा उल्लेख वारंवार केला जातोय. राम दुनियादारी बाजूला सोडून मात्र माणसात वावरणारा माणूस, राजा माणूस राजू भोईर. राजूदादांची स्पर्धा आपण पाहतोय. धावसंख्या 9 झाले. प्रत्येक आपण मॅचची जर पहिली इनिंग पाहिली किंवा दुसरी इनिंग जर पाहिली तर प्रत्येक मॅच मध्ये स्टार्ट मोठ्या फटक्यानेच झाले. षटकार चौकार इथे मात्र सिंगलनं स्टार्ट झाले. अगेन्स्ट द स्विंग ऑफ ब्रेक केला होता, चेंडू स्विंग झाला होता, टॉस देखील झाला होता आणि इथे मात्र हा बॅटर फसलाय त्या चेंडूवर. फलंदाज बाद आशुतोषला परतावं लागेल डगआउट मध्ये. आउट. गोट्यावाला बॅकर होईल, भाषा राणी वाला डाव होईल, माझी बॅकर होईल, भाषा गुन्ह्यावर डाव मला होईल. आई व माझा भरोसा हाय, एक विराई म्हणजे पाठीशी हाय, ठिकाणाची म्हणाला नाही, एक विराई
वाटेची हाय माझे आई माऊली जाऊ 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 माझे कबीरे जाऊ जाऊ जाऊ. थँक्यू डीजे जयदीप आणि धनेश दोघांचे मनापासून आभार. खूप चांगली गाणी वाजवतोय. धन्यवाद मित्रा. क्रिकेट आणि संगीत याचा योग्य मिलाप तू करतोयस. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. प्रेक्षकांचं देखील मनोरंजन होत आहे. षटकार चौकारांना देखील प्रेक्षकांचं मनोरंजन. त्यानंतर कुठेतरी तुझे सूर देखील काही प्रेक्षक पकडतायत. खूप चांगली गाणी. थँक्यू डीजे जयदीप. धनेश गोलंदाज तयार. ऑन साइडला फटका फसलाय मात्र गॅप मध्ये. इन टू द गॅप. चेंडू निघून जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आयोजन मोठं स्पर्धा ही मानाची. राजू दादाचं आयोजन मोठं स्पर्धा ही मानाची. गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची. गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची. गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची. थँक्यू डीजे. गावागावात स्वतःचा फायदा न पाहता इतरांसाठी जगणारा, मित्रांनो परिस्थितीनुसार वागणारा आणि मन जोडणारा दादा म्हणजेच राजू दादा. वारंवार ते गीत आपल्या टीजीच्या माध्यमातून राजू दादांचे स्वप्न 1 लाखाची सर्वात मोठी स्पर्धा प्रथमच या शिरगावच्या मैदानावर आणि मला देखील प्रथमच या शिरगावच्या नगरीमध्ये येण्याची संधी मिळते. त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचं देखील मनापासून आभार. धावत संख्या झाली 14 धावत संख्येवर मात्र एक विकेट आपण पाहतोय. पहिले षटक प्रगतीपदावर. गोलंदाज तयार. फोर्सने खेळायचं होतं यावेळेस. पिकअप स्ट्रोक खेळायचं होतं आणि एक्सटीच्या अगदी बरोबर मधोमध सापडला गेला. LBW बॅटर आउट. मिस्टर यशवती बॅक टू द पॅव्हलियन. नाही जी जर्सी प्रोव्हाइड केली ना जय बजरंग शिरगाव या टीमला राजू दादानं, ती जर्सी पाहिली की गोरसाई बीच आठवण होते. गोरसाई संघ देखील गोल्डन जर्सीनं नेहमीच मैदानाच्या आतमध्ये उतरतोय आणि खूप चांगली जर्सी प्रोव्हाइड केले. मॅचच्या दिशेने जाऊया मित्रांनो. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा पळकावर आलेत त्यात 14 धावा. थोडीशी धीमी सुरुवात म्हणू शकतो कारण आपण सकाळपासून ज्या मॅचेस पाहतोय 6 मध्ये 22, 6 मध्ये 19, 6 मध्ये 24 ही धावसंख्या आपण सुरुवातीच्या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये पाहिले. आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी 14 धावसंख्या थांबवलं गेलं. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झाले. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी त्या ठिकाणी गोलंदाज येतोय अविनाश. अविनाश येतोय आणि न्यू बॅटर विकी. विनीत आणि विकी ही जोडी आपण पाहतोय. बघा वेळ वाचवा. 6 ओव्हरच्या मॅचेस आहेत आणि आज आयोजक ठरवतील की 1 टीम की 2 टीम बाहेर काढायचे आहेत. रविवारच्या दिवशी आपल्याला काही मॅचेस क्लिअर करायचे आहेत. शपलवून खेळायचा प्रयत्न होता. यावेळेस चेंडूकडे नजर नव्हती मी तर म्हणेन. फक्त अंदाधुंदी स्ट्रोक खेळला गेला असं म्हणू शकतोय मी. जो बॅट्समॅन प्रॉपर बॅट्समॅन त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही बॅटरकडून. विनीत कालच्या दिवसामध्ये आपण VPL लीगला विनीत माळीचा फॉर्म पाहिला. अप्रतिम त्या ठिकाणी गोलंदाजी केली होती विनीत माळीनं. मात्र हा विनीत खास करून श्रीराम कसरालेचा विनीत आहे. तो डेड ऑन स्पॉटचा बॉल होता. खोलबट टप्प्याचा चेंडू टाकला गेला होता. खूप चांगलं शतरक्षण डीप लॉक ऑफ मधून स्वतः कर्णधार आले. चेंडूला उचललंय. सिंगल. धावा झाल्या त्या 15. समोर साफेवाडी फणसवाडा संघ आहे. तो संघ म्हणतो की आम्ही 50 ते 60 धावसंख्येवर आम्ही श्रीराम कसराले टीमला थांबवणार आणि श्रीराम कसराले जे कॅप्टन म्हणतात की आम्ही 60-65 पर्यंत जाणार. त्यांची देखील इच्छा असं नाही की 80-90 पर्यंत आम्ही जाऊ. आम्ही देखील 60-65 पर्यंत जाऊ आणि समोर त्या 60-65 धावा आम्ही डिफेन्स करू. आमच्याकडे गोलंदाजी अटॅक आहे. त्या अनुषंगानं दोघांचे मत 50-60च्या घरामध्येच आहे. धावा 16 झालेत. डाऊन द लेग व्हाईट बॉलचा इशारा पंचानं दिलाय. आजचा या स्पर्धेचा 3रा दिवस आणि मोठ्या संख्येनं या स्पर्धेला चांगला प्रतिसाद
डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षक वर्ग देत आहेत. त्यानंतर थेट प्रेक्षक वर्ग या मैदानात देखील दाखल झालेत. ऑन साईडला मिड विकेट डीपला चेंडूला फील्ड केलं गेलं, सिंगल मिळणार. तर चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय या स्पर्धेला. आणि मागच्या मॅचचा आपण विचार केला, जी मॅच रंगली होती श्री गणेश घासकोपरे आणि कोसमाई काडी याच्या दरम्यान, त्यावेळेस 600 प्रेक्षक वर्ग लाईव्ह टेलिकास्ट होते. इतकी मॅच ती रंगली होती. शॉट पुल सक्सेसफुल. वाऱ्याच्या स्वारात चेंडू मात्र निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. दादाच आहे हे स्वप्न, क्रिकेटची वाढविन ही शान, क्रिकेटची वाढविन ही शान, क्रिकेटची वाढविन ही शान. गावागावातल्या खेळाडूंचा दादाने वाढवला मान, दादाने वाढवला मान, दादाने वाढवला मान. सावकार षटकार मारू दे, डिमांड ही पब्लिकची. सावकार षटकार मारू दे, डिमांड ही पब्लिकची. गावागावात होते. एका हातानं टाळी वाजत नाहीये. सर्वांना एकत्र घेऊन कुठलंही कार्य करावं लागतं हे राजूदादांना बरोबर माहिती आहे. आज खूप चांगला ही स्पर्धा. फुल टॉस आणि बीमर. फुल टॉस चेक केला, बीमर चेक केलं जाईल पंच म्हणतायत. मात्र फुल टॉस वर चेंडू मात्र पाठवून दिलं सीमारेषा पार. तिसऱ्या पंचाच्या दिशेने आम्ही वळतोय. मात्र तिसरे पंच कोण नगरी करतो घोड्यावर स्वारी, देव माता खंडोबा मल्हारी. करतो घोड्यावर स्वारी, देव माता खंडोबा मल्हारी. बघा लंच ब्रेक झाला, त्याच्यामुळे डीबीएनचे देखील जी टीम आहे ती लंच करण्यासाठी गेले. तिसरे पंच देखील लंच करण्यासाठी जात आहेत. पण आपण देऊया, वेळ देऊया, थांबा, निर्णय येईल. डीबीएनचे आमचे येते, टीम येते या ठिकाणी. कॅमेरा सांभाळायला लागतोय, त्यानंतर हे देखील सगळं पाहावं लागतं ना. आजचं जेवण दादा खूप जबरदस्त आहे. खूप चांगलं जेवण बनवलंय त्या माऊलीनं. डाळ भात आणि वाळाची भाजी, त्याच्यामध्ये शेंगा टाकल्यात तिने. खूप जेवण स्वादिष्ट बनवलंय. चेक केला जातो बीमर आहे की नाही हे चेक केलं जातं त्या ठिकाणी. सर या बघा, इथूनच बघा सर. पंच जागेवर जातील आणि नक्कीच निर्णय देतील. कारण चेंडू वर होता, त्या अनुषंगानं कुठल्याही टीमवर अन्याय होता कामा नये. या कारणास्तव आपण टेक्नॉलॉजी या ठिकाणी यूज तर करतोय, लाईव्ह टेलिकास्ट तर आहे, मग का त्या टेक्नॉलॉजीचा वापर करू नये. पंचांचं देखील कौतुक करतोय की त्या ठिकाणी टेक्नॉलॉजीचा वापर केला गेला, चेक केलं गेलं. इट इज अ फेअर डिलिव्हरी. चेंडू टाकून झालेत ते 4 चेंडू टाकून झालेत. नवीन बॉल द्यावा लागेल. धावत संख्या 30, कारण चेंडू जो फुलटॉस होता तो चेंडू डाऊन होत होता, खाली चेंडू येत होता, हे पंचांनी पाहिले. 5-5 यस, तो नो नाहीये, तो नो चेंडू नाहीये. 5 चेंडू झालेत, माफ करा. धावा 30 झालेत. 2 षटकांचा एकूण 30 झालेत. 7 नाही तर 6 धावा या ठिकाणी नोटीस करावे लागतील. आणि हा अंतिम चेंडू असेल या षटकात. षटक क्रमांक 2. मॅच बॉल आलाय. श्रीराम कसराली आणि एका साईडला आदर्श फणसपाडा. याच परिसरातील हे गाव आहेत. ऑन साईडला पिकअप स्टोक हा देखील चेंडू सीमारेषा पार. षटकार 6. नेक्स्ट मॅच रेडी राहायचं आहे. कुर्लाई कशी
टीम कॅप्टन आणि कोसमाई खार्डी टीम कॅप्टन या दोन्ही टीम कॅप्टन रेडी राहायचं आहे. नेक्स्ट मॅच असेल आणि ती मॅच किती ओव्हरची असेल आयोजक ठरवतील. 2 टीम काढायची आहेत की 1 टीम काढायची आजच्या दिवसामध्ये हे आयोजक ठरवतील आणि त्या अनुषंगाने मात्र मॅचेस होतील. धावा 35 झाले. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. विनीत खेळतोय 26 या धावसंख्येवर आणि विकीने देखील विनीतला चांगले साथ दिले. सिंगल विनी खास करून विकीच्या देखील अकाउंटवर आहे. दुसरा स्पेल हाताळण्यासाठी गोलंदाज त्या ठिकाणी येतोय मिस्टर सौरभ. पहिल्या स्पेलमध्ये तब्बल 14 धावा खर्च केल्या होत्या सौरभनं. शॉर्ट बॉल होता. चेंडू पडला थोडंसं आत वळतोय. बाउन्स देखील त्या ठिकाणी आपण थोडा पाहिला या चेंडूवर. टॉस झाला होता. कौतुक असेल. पहिला चेंडू अप्रतिम हाताळला गेला आउटसाइड ऑफ स्टंप. थोडासा उशिरा हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न बॅटरनं केला होता. पहिला चेंडू ते डॉट. जितके डॉट बॉल तितके मी तर म्हणणार षटकार चौकार कमी, तितकी धावसंख्या मी तर म्हणणार की कमी होईल. यस यू आर राईट सर. या सगळ्या गोष्टी नोटीस कराव्या लागतात बघा. योग्य ती पंचगिरी मैदानाच्या आतमध्ये 3ही पंचांकडून या ठिकाणी केली जात आहे. खास करून राकेश राऊत साहेब आहेत, त्यानंतर किशोर पाटील. यावेळेस देखील अप्रतिम चेंडू. इथून देखील जागेवरून चेंडूला पिक करण्याचा प्रयत्न होता. खूप चांगली गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये किती धावा गेल्या आहेत हे महत्वाचं नाही. पहिलं षटक पॉवर प्लेचं होतं. आता मात्र मला माझी पॉवर दाखवायची आहे. सौरभनं 2 चेंडू मात्र अतिशय सुंदररित्या हाताळलेत. पुणे त्या गोलंदाज या स्ट्राईक एंडला पण विकीला पाहतोय. शॉर्ट बॉल. यावेळेस देखील चेंडू आतमध्ये वळण घेतोय. बीट केलं तर बॅटरला त्या ठिकाणी सिंगल इथे नक्कीच मिळणार. खूप चांगली गोलंदाजी. पडल्यावर चेंडू क्विकली आतमध्ये येतोय. ज्याप्रमाणे आपण जर मातीचं विकेट पाहिलं, ग्रासचं विकेट पाहिलं तर ग्रासच्या विकेटवर अशा प्रकारे चेंडू आतमध्ये वळतोय. चांगला स्विंग मध्ये कॉन्क्रीट विकेटवर चांगला टर्न पाहायला मिळतोय. वेल डन वेल डन वेल डन सौरभ. खूप चांगली गोलंदाजी. बॅकहँड डिलिव्हरी. अगदी खांद्याच्या ते मागून चेंडूला सोडण्याचा प्रयत्न केला होता. विनीतच्या अगेन्स्ट हा ट्रॅप रचला होता की कुठेतरी ते एक प्रकारे म्हणायचं गेलं तर गुगळी हा चेंडू पडेल. त्या अनुषंगानं मात्र एक खूप चांगला चेंडू सिंगल इथे देखील मिळणार. धावसंख्या झाली ती 37. शांत क्रिकेट बोर्ड आहे सध्याच्या घडीला. जी हालचाल काही मागच्या 2 मॅच मध्ये होती ना, ती हालचाल आता इथे दिसत नाहीये. आणखीन एक चांगला चेंडू. चेंडू बॅटवर येणार की नाही येणार, फटका खेळायचा आहे की नाही खेळायचा आहे, प्रत्येक चेंडू अगदी दुविधा मनस्थितीमध्ये खेळतोय. विचार कर, पुढच्या पायला डाव्या पायला पुढे आणलं होतं, इथून मात्र चेंडूला पिक करायचं होतं. त्यानंतर विचार बदलला गेला, मागे येतोय, स्लाइड्स करतोय. या दोन्ही विचारामध्ये तुम्ही चेंडूला खेळू शकत नाहीयेत. पुन्हा एकदा अगेन्स्ट द स्विंग. प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये, मात्र काही धावा मिळतील. फिल्डर अगदी बाउंड्री लाईन वर आहेत. 1 धाव तर वेगानं पूर्ण केले. डबल 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 2 धाव मिळतील. स्क्वेअर लेग डीपला फिल्डर होता, मध्ये कोणी नव्हता. शॉर्ट मिड विकेट रिझन मध्ये कोणी नव्हता. या कारणास्तव मात्र क्विकली 2 धावा. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा पळकावर आल्या आहेत त्या 39. 2 बाद 39 धावा. सांगितलं जालिम भक्तानी, बेकार केले तुझ्या वकरणी, बेकार केले तुझ्या वकरणी, बेकार केले तुझ्या वकरणी. उमडीत पायाची माती घेऊन लिंबू फिरवलाय तुझ्यावरुनी, लिंबू फिरवलाय तुझ्यावरुनी, लिंबू फिरवलाय तुझ्यावरुनी, तुझ्यावरुनी. ये बाबा काय सांगू तुला, रात्री कोणतरी येऊन घशावर बसला ना, माझा घसा दाबला. काहीतरी कर ना, इरा बिरा टलू दे ना, त्यांच्यावर उलटू दे. केला या जादू टोना रे दादा, केला या जादू टोना, केला या जादू टोना रे दादा, केला या जादू टोना, टोना जादू टोना रे दादा, केला या जादू टोना, केला या जादू टोना रे दादा, केला या जादू टोना. सुधीर न्यू बॉलर्स. सुधीर येतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी हाताळण्यासाठी. मात्र खार्डी कोसमाईच्या मैदानावर खूप चांगला परफॉर्मन्स आपण पाहिला होता. श्रीराम कसराले या टीमचा ग्रामीण भागातून हा संघ पुढे आला होता. मात्र नारंगी वर्सेस आपण तो मॅच पाहिला होता. कसराली
श्रीराम कसरली, त्याच्यामध्ये नारंगी संघांना पराभूत केलं होतं. मात्र क्रमांक 2 ची ट्रॉफी मला वाटतं ग्रामीण चौथी येस म्हणजे क्वालिफायच्या दिशेने वाटचाल केली होती. धावा 39 झाल्यात. सुधीर न्यू बॉलर्स, विनीत वैद्य विनीत खेळतो मैदानाच्या आतमध्ये 8 चेंडू आणि 27 या धावसंख्येवर. आणि विकी 4 धावसंख्येवर. फटका थोडासा ऑफ साईडला आपण पाहिलं तर प्रयत्न केला असता तर एखादी विकेट मिळू शकली असती. मात्र पुन्हा एकदा या 2 धावा. गोलंदाजी आतापर्यंत जी होत आहे ती कौतुकास्पद आहे. कारण बघा आत्ताच्या घडीला आपण जर पाहिलं चौकार षटकारांची भाषा बोलणारं हे मैदान अक्षरशः थंड पडलंय. गरमी आहे, दुपारची वेळ आहे, गरमागरम वातावरण आहे, वाऱ्याची साथ देखील आहे. मात्र जी गोलंदाजी होत आहे त्या गोलंदाजानं षटकार चौकार थांबवले. षटकार चौकारांवर अक्षरशः लगाम लावले. संधी कुठल्याही खेळाडूला दिली जात नाहीये. धावसंख्या 41 फलकावर. 4थं षटक प्रगतीपथावर. सुधीर याला तुम्ही पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्राईक एंडला विनीत. आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक चांगला चेंडू. वेल डन. का म्हटलं होतं आदर्श फणसपडा टीम कॅप्टननं की आम्हाला चॅलेंज स्वीकारायला आवडतं, आम्हाला चॅलेंज स्वीकारायला आवडतं, आम्हाला श्रीराम कसरली टीमच्या अगेन्स्ट खेळायला आवडतं. हा मात्र हे वक्तव्य केलं होतं आदर्श फणसपडा टीम कॅप्टननं. मिस टायमिंग स्ट्रोक, मिस टायमिंग स्ट्रोक इन द एअर, इज गॉन, इज गॉन. 11 चेंडू 29 धावसंख्येवर विनीत जो मैदानाच्या आतमध्ये खेळत होता त्या विनीतला सरळ दाखवला गेला डक आउटचा रस्ता. आउट. समझी दुनिया को साथीला बुरा है संसार पूरा घोटाला मु समझी दुनिया को साथीला बुरा है संसार पूरा. अजून आहेस तू बारीक पोरा तुझे होटावर मुस नाही घुसट बुरा. अजून आहेस तू बारीक पोरा तुझे होटावर मुस नाही घुसट बुरा. तुम्ही पण ना 2 पोरांना बसून पण लगीन ना माझा केला हे बागेत फुलं फुले मोगरेची बायको माझी आहे डोंगरेची राती Thank दिली you. भाकर खाया. धन्यवाद दादा. काय गाणी वाजतो तू. बघा आता मात्र आदिवासी समाजाच्या दिशेने वाटचाल. मात्र आदिवासी समाज देखील आता कमी नाही आहे. या संगीताच्या दृष्टिकोनातून आदिवासी समाजाने देखील आपलं वर्चस्व वाढवलं मित्रांनो. धावसंख्या आपण पलकावर पाहतो 41 धावा. खूप चांगली गोलंदाजी. सुधीर खरोखरच सुधारले मी तर म्हणेल. या ठिकाणी ज्या काही चुका घडल्या होत्या त्या सुधारण्याचं काम केलंय. शतरक्षण थोडंसं डीप केलं गेलंय. स्क्वेअर लेग डीप मध्ये आहे, मिड विकेट डीप मध्ये, लॉंग ऑन डीपला ऑन साइडला 3 फिल्डर्स. यावेळेस अगदी बॅटच्या रडार मध्ये होता. खडे खडे अगदी खडे खडे चेंडूला पाठवून दिले स्टँड अँड डिलिव्हर. शालू झोका दे गो मैना शालू झोका दे. धवल आलाय, धवल आलाय आणि धवलनं काय सुरुवात केली. षटकरने आपलं अकाउंट ओपन केलं धवलनं. यावेळेस मिस टायमिंग आहे, मिस टायमिंग स्ट्रोक. ओ कॅच ड्रॉप. सुद्धा कॅप्टन कॅच ड्रॉप करतायत. एक मोठी विकेट, प्राइसलेस विकेट, प्राइसलेस विकेट या ठिकाणी नक्कीच मिळवता आली असती. धवल सारखा खेळाडू ज्या धवलनं ठोकलाय षटकार त्या धवलला डगआउटच्या दिशेने पाठवता आलं असतं. ती संधी निर्माण केली होती सुधीरनं. मात्र त्या संधीचं सोनं करताना टीम कॅप्टनला. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा फलकावर आल्या त्या 48. 3 विकेट डाऊन झाल्यात. दुपारचं सत्र सुरू आहे मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. 48 वर 3. जे आपण नाव ऐकलं होतं श्रीराम कसराली, जो आपण त्यांचा परफॉर्मन्स पाहिलाय अनेक स्पर्धांमध्ये, या अनुषंगानं या ठिकाणी या मैदानावर जे वारे वाहत आहेत त्या असं वाटलं होतं की 100च्या पलीकडे, 100च्या पलीकडे आज टीम हा संघ जाणार. चर्चा होती कारण तो फॉर्म आहे सध्याच्या घडीला या टीमचा. मात्र म्हणतात ना की फॉर्म हा टेम्पररी असतो आणि एक्सपिरियन्स कायमस्वरूपी असतो. आणखीन एक मोठा फटका आहे. जेवढ्या जवळ तुम्ही बॅटरच्या जाणार तेवढा चेंडू मात्र बाउंड्रीच्या बाहेर फेकला जाईल. हा आणखीन एक खणखणीत षटकार.
ही मेरा जुनू यारा, तू ही अरमान है, तू मेरे सांसों में, तू मेरी जान है। मेरा माँ, मेरा मात्र या ठिकाणी धवळ धवळ आणि धवळ दोन षटकार आले धवळच्या बॅट मधून. अविनाश पुन्हा एकदा सज्ज. आणखीन एक मोठा फटका खेळायचा होता, यावेळेस देखील प्रॉपर करेक्शन झालं नाहीये. चेंडू आणि बॅटचं खूप चांगली लाईन आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूला पिच केलं होतं, तिथून मात्र या चेंडूला पिकअप करण्याचा प्रयत्न होता. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. अगेन्स्ट द स्विंग, अगेन्स्ट द स्विंग. आणखीन एक मोठा फटका, हा सर्वात लांब लचक, लंबा लंबा सबसे लंबा 6 षटकार. क्यों देखते ही तुझे मेरा दिल धड़कने लगा, बढ़ने लगी आरज़ू, आंखों में सपना जगा. थँक्यू. धावा झाल्या त्या 60. 5वे षटक प्रगतीपथावर. धावफलकावर धावा आहेत त्या 60 धावा. जबरदस्त बॅटिंग अगदी म्हणायचं गेलं तर धवल ने धोडाला, धवल ने धोडाला. आणखीन एक षटकार. अगदी डॉमिनेट केलं या ठिकाणी, गोलंदाजाला डॉमिनेट केलंय. 3 षटकार अविनाशच्या अगेन्स्ट आलेत. कुठेतरी नक्कीच बुद्धीचा वापर करावा लागेल, खास करून गोलंदाज अविनाशला वापसी करावी लागेल. धवळ अगदी मी तर म्हणेल अविनाशवर तुटून पडलाय. जबरदस्त बॅटिंग. 7 चेंडू 25 धावसंख्या. धवळ खेळतो, गोलंदाज तयार. समोर धवळ फुल टॉस. एकदा करता ती चुकी आणि वारंवार करता त्या चुका, या चुका वारंवार होत आहेत. फणस पडा या टीम कडून. आणखीन एक षटकार. गिरीश का सुनने का गाना, गिरीश का दिल ना दिया, दिल ना लिया, सागरनं जो कॅच सोडला होता, कदाचित सागरच्या डोक्यात तो कॅच आला असेल. तो कॅच मी का पकडला नाहीये धवळचा, तो कॅच पकडला असता तर कदाचित या ठिकाणी 25 धावा वाचू शकल्या असत्या. 25 धावा या ठिकाणी वाचू शकल्या असत्या, कारण एक षटकार ठोकल्यानंतर मात्र तो धवळचा कॅच होता लॉंग ऑफ बाउंड्री लाईन वर. तो मात्र तो कॅच सुटला गेला, तिथून मात्र धवळ शूट झाला. 7 मध्ये 31 बनवले धवळनं. एंड ऑफ द ओव्हर नंबर 5. 5 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या झाली 73. 3 बाद 73 धावा. टीम श्रीराम कसराली. त्र्याहत्तर वर 3. 5 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचे 6 चेंडू. आणि मला वाटतं स्वतः टीम कॅप्टन हातामध्ये चेंडू घेत आहेत. सागर सापणे. मात्र स्वप्न भरपूर मोठं पाहिलंय सागरनं. सागर सापणे नाहीये, तर सागरनं जे स्वप्न पाहिले ते सागरला साकार करावं लागेल. त्यासाठी चांगलं षटक हाताळणं गरजेचं आहे. स्ट्राईक एंडवर आहे. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न त्यावेळेस. फुलर लाईन चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. खूप चांगला चेंडू टाकला गेलाय. पहिला चेंडू ते डॉट. तुमच्याकडे व्हेरिएशन, तुमच्याकडे प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या पद्धतीचं हाताळणं गरजेचं असतं. आणि ते जर तुमच्याकडे असेल, ती जर तुमच्याकडे टेक्निक असेल, तर तुम्ही कुठल्याही मोठ्या फलंदाजाला जागेवर उभे ठेवू शकता. अगेन द स्विंग. अपील केली गेली मैदानाच्या आतमध्ये, मात्र तितकंसं तथ्य नव्हतं, कारण लाऊड अपील होती. थोडीशी स्माइल पंच देखील येत आहेत, गोलंदाज देखील सागर थोडी स्माइल देतोय.
2 बॉल डॉट 73 वर संघ थांबलाय. फुल टॉस आणि ज्या ठिकाणी तुम्ही चुकी कराल त्या ठिकाणी चुकीला माफी नाही. क्रिकेटची हीच तर परिभाषा आहे. आणखीन एक विकेट षटकार. थँक्यू. 79 धावसंख्या, 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 90च्या पलीकडे हा संघ जाणार की जवळपास ते आतमध्ये थांबवलं जाईल. प्रयत्न तोच असेल तो म्हणजेच श्रीराम कसराले या टीमचा. खूप चांगली बॅटिंग. 11 चेंडू 37 धावसंख्या. धवल आणि धवल जबरदस्त बॅटिंग. हा एक आणखीन खणखणीत षटकार. 43. 12 चेंडू मध्ये 43 धावसंख्येवर धवल खेळतोय. टीम पोहोचली जात आहे ती तब्बल 85 या धावसंख्येवर. गावागावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. अरे गावागावान खुल्ला मैदान 4 सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेट थँक्यू. धन्यवाद डीजे. 4 सिक्सरची होते कमाल आणि ते धमाल तर सुरू आहे. 4 सिक्सरची धमाल सुरू आहे. यावेळेस फ्लाइट हिट खेळला गेलाय. मागे प्रोडक्शन आहे. 1 हँड चेंडूला फील्ड केलं गेलं. तितक्याच वेगाने थ्रो केलं गेलं. 2 धावा इथे मिळतील. पुन्हा एकदा धवल स्ट्राईक एंडवर. धाव संख्या झाल्याची तब्बल 87. धवल पोहोचतोय 85 वर. 13 चेंडू 45 वर. 13 चेंडू 45 धवल. धावा 87 झाल्या आहेत. अर्धशतक पुन्हा पाहायला मिळेल का या आजच्या दिवसातील मारुती चषक 2026 मधील. MS स्टाईल मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा फील्ड केला गेलाय. दुसऱ्याचा प्रयत्न तिथे होतोय. थ्रो जाईपर्यंत 2 धावा या ठिकाणी देखील आल्या आहेत. पुन्हा एकदा स्ट्राईक धवल जवळ जाते. धावा झाल्या त्या तब्बल 89 धावा आणि जवळ 90 धावांचं टार्गेट. नाबाद 47. 14 चेंडू आणि 47 धावा. अफलातून इनिंग मिस्टर धवल. वेल डन धवल. आणि एक मोठं टार्गेट जर आपण बॅटिंग ऑर्डर पाहिले तर विनीतनं जवळपास 12 मध्ये 29 बनवल्या. चांगली स्टार्ट विनीतनं करू दिली श्रीराम कसराले या टीमची. त्यानंतर आशुतोष वैती जो लवकर बाद झाला. 1 धावसंख्येवर आशुतोष वैती बाद झाला. यश वैती यानं जवळपास 4 धावा बनवल्या. विकी वैतीनं जवळपास 4 धावा. त्यानंतर धवलने तर अक्षरशः धोड आला. 14 मध्ये नाबाद 47 धावा विक्रमी केली धवलच्या नावी या इनिंग मधील. 89 झाल्यात. 90 करायचे आहेत. ते म्हणजेच आदर्श परस्पर या टीमला. गोलंदाजी पाहिले आपण तर सौरभ जवळपास 2 विकेट सौरभनं काढल्या. सौरभचे आपण 2 स्पेल पाहिले. 18 धावा सौरभनं खर्च केल्या. इकॉनॉमिक जर आपण 9ची इकॉनॉमिक जर पाहिले आपण अविनाशनं जवळपास 2 स्पेल मध्ये 45 धावा. सर्वात महागडी इकॉनॉमिक कारण 22.50. 22 धावा पर ओव्हर मध्ये अविनाशनं दिलेच. त्यानंतर सुधीरचा आपण 1 स्पेल पाहिला. 9 धावा. सुधीरने देखील चांगलं षटक हाताळलं. 1 विकेट देखील सुधीरने काढली. त्यानंतर सागर जो शेवटचा आपण स्पेल सागरचा पाहिला. सागरने देखील 16 धावा खर्च केल्या आपल्या स्पेल मध्ये. 89 लॉस ऑफ 3 विकेट. 89 झालेत. 90 करायचे आहेत. येणाऱ्या 36 चेंडू मध्ये आदर्श पणसपड या टीमला. कशा प्रकारे मॅच रंगणार आणि कशा प्रकारे इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. भावेश पवार गुरुजीवाला गावागावात नावाला आला. गावागावात नावाला आला. गावागावात नावाला आला. ये पवन केने भिवंडीवाला एकविराईचा आशीर्वाद त्याला. एकविराईचा आशीर्वाद त्याला.
पब्लिकची ही वाढे डिमांड. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो Thank you. शेवटी प्राण. धन्यवाद धनेश. चला दोन्ही टीम कॅप्टन टॉस साठी या. कुर्लाई कशीत टीम कॅप्टन आणि कोसमाई कार्डी. कुर्लाई कशीत आणि कोसमाई कार्डी टीम कॅप्टन आपण त्वरित नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. नेक्स्ट मॅच यानंतर आपण तो सामना या ठिकाणी पाहणार आहोत. कुर्लाई कशीत आणि एका साईडला कोसमाई कार्डी दोन संघांच्या दरम्यान ते आपण मॅच पाहणार आहोत. चला चला लवकर मॅच सुरू करा. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला आपण विकीला पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला आपण सौरभला पाहतोय आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण विनीतला पाहतोय. नव्वद धावा. पहिला चेंडू यावेळेस पहिला चेंडू मिस टायमिंग खेळला गेलाय. बॅटच्या अगदी खालच्या त्या टोकावर अगदी टोवर चेंडू लागला गेला होता. ऑन साइडला खेळायचं होतं. फटका फसला होता. पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त करता आली असती मात्र दोन फिल्डर त्या ठिकाणी आले होते झेल कॅरी करण्यासाठी. कॉलिंग नव्हती. झेल घेणार तर कोण घेणार आणि दोघांमध्ये कॉलिंग नसल्या कारणास्तव अगदी तो झेल जो आहे तो चेंडू अगदी जमिनीला दान केला गेला. दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ अशा प्रकारे आपण क्रिकेट पाहिलंय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा फटका फसलाय. यावेळेस देखील शॉर्ट बॉल शॉर्ट ऑन पूल खेळायचं होतं मात्र फटका फसलाय. विकेट डाऊन. पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त केली आहे. दुसऱ्या चेंडूवर सफलता प्राप्त केली विनीतनं. बॅटर बाद मिस्टर सौरभ. तुला पाहून पडली माझी फिके आता हो दे लाईफ तुझ्याशी से. तुला पाहून पडली माझी फिके हो दे लाईफ तुझ्याशी सेट. ओय मेरी जान मी तुझी फॅन. ओय मेरी जान मी तुझी फॅन. तूच नवरा हवा. क्रिकेट वाला हवा मुलगा क्रिकेट वाला हवा. क्रिकेट वाला हवा मुलगा क्रिकेट वाला. थँक्यू. कारण क्रिकेटला आता सुगीचे दिवस आलेत. पूर्वीचं क्रिकेट वेगळं होतं. आताचं क्रिकेट वेगळं आहे. मित्रांनो पूर्वीचे आपण क्रिकेट खेळत ना आता सांगितलं तुम्ही नक्कीच आश्चर्याचं धक्का बसेल तुम्हाला. पूर्वीचं क्रिकेट कसं होतं तर शॉर्ट बॉल आणि अगदी चेंडू निघून जातोय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. माथ्यात फुले पुरे काढोला भरल्यात. माथ्यात फुले पुरे काढोला भरल्यात. दादे मला नवरो थँक्यू गणेश. चला कोसमाई खार्डी टीम कॅप्टन चंद्रकांत भोईर आलेत का? आलेत. चंद्रकांत आलेत आणि कुर्लाई कशीत ते देखील टीम कॅप्टन टॉस करून घ्या लगेचच. चेंडू द्यायचा. ही मॅच जर तुम्हाला जिंकायची असेल तर 90 धावा म्हणजे जर रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिला 15.9 हा रिक्वायर्ड रन रेट तुमच्या समोर आहे. पर ओव्हरमध्ये एक अंदाजे म्हणायचं गेलं 15 ते 16 धावा. पर ओव्हरमध्ये 15 ते 16 धावा कशा येतील या दृष्टिकोनातून जर तुम्ही क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळलात तर 90 धावा ऑटोमॅटिकली चढतील स्कोरबोर्डवर. महेंद्रसिंग धोनी सर नेहमीच म्हणतात की धावसंख्या किती मोठी आहे हे पाहायचं नाही. आपल्याला पर ओव्हरमध्ये रिक्वायर्ड रन रेटने खेळायचं आहे मैदानाच्या आतमध्ये याच दृष्टिकोनातून खेळावं लागेल. 7 धावा फळक्यावर आले. 3 चेंडू संपलेत आतापर्यंत. मॅन्डेटरी पॉवर प्ले हे 12 चेंडू पॉवर प्लेचे खूप महत्त्वपूर्ण असतील. या 12 मध्ये जवळजवळ 30 किंवा 30च्या पलीकडे 30 किंवा 30च्या पलीकडे धावसंख्या जर स्कोरबोर्डवर आली तर मॅच नक्कीच या ठिकाणी रंगणार. मात्र खूप चांगला चेंडू आहे आउटसाइड ऑफ स्टंप. मी म्हटलंय की बघा षटकार चौकार या मैदानावर भरपूर मोठ्या प्रमाणात मारले गेलेत. अनेक जण म्हणतात की गोलंदाजासाठी बेनिफिट नाही आहे बॅटरसाठी बेनिफिट हे मैदान आहे. तसं नाही. जी खेळपट्टी तयार केली ती खेळपट्टी देखील खूप मोठी आहे.
खेळपट्टीचा जो पेस आपण पाहिला तो देखील खूप मोठा आहे. मात्र त्या खेळपट्टीचा वापर तुम्ही कसं करता हे तुमच्यावर अवलंबून आहे. यावेळेस देखील अगदी यष्टी उडवण्याचा प्रयत्न होता. स्टंपवर मारा ज्या वेळेस तुम्ही करणार त्या वेळेस तुम्हाला बाउंड्री लाईनच्या बाहेरच टाकलं जाईल. हा देखील येतो एक बिग 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 षटकार. जादू टोना नक्की जादू टोण्याच्या गोष्टी नंतर असतील. मात्र काय मॅच ही जाणार का शेवटच्या क्षणापर्यंत. सुरुवात झाल्या, धमाके यायला सुरुवात झाले, टार्गेट स्वीकारले. मी म्हटलं होतं पर ओव्हर जर विचार केला पण 15-16 धावा फलकावर लावायचे आहेत. यावेळेस या पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्यात. समाधानकारक स्कोर उभारलाय. असं नाही की 5-6 धावा फलकावर समाधानकारक स्कोर उभारलाय. 13 धावा या पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात. खूप चांगली सुरुवात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलंय. इथून जर आपण विचार केला दुसरं षटक बॅटिंग पॉवर प्ले कमीत कमी 20 या ओव्हरमध्ये यायला हव्यात. नाणेफेक करून घ्या लगेचच. दोन्ही टीम कॅप्टन कुर्राई कशी टीम कॅप्टन आणि कोसमाई कार्डी टीम कॅप्टन. आपण टॉस बॉक्समध्ये त्या ठिकाणी दाखल व्हायचं आहे. त्या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. सन्माननीय नरेशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक त्या ठिकाणी केली जात आहे. षटक क्रमांक 2 जर्सी क्रमांक 18 क्रमांकाची जर्सी. बघा प्रत्येक जण लकी नंबर आपल्या जर्सीवर देतो. तर प्रत्येक जण आपला जन्मदिवस जो आहे ती तारीख जी असते ती तारीख प्रत्येक जण आपल्या जर्सीवर देत असतो. जर्सी क्रमांक 18 भाविक. गोलंदाजी ट्रॅकवर येतोय. षटक क्रमांक 2 स्ट्राईक एंडला आपण पाहतोय बिकी. जो प्रयत्न तुम्ही करताय ऑफचा चेंडू ऑन साइड डाव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू जर तुम्हाला ऑन साइडला खेळायचा असेल तर तुम्हाला शफल होणं गरजेचं असतं. मात्र उजव्या एसटीच्या बाहेर तुम्ही पुढचा पाय डावा पाय टाकता आणि तिथून मात्र या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न कराल तर तुमचं प्रॉपर करेक्शन बॅट आणि बॉलचं होणार नाही. यावेळेस लाईन खराब. चर्चा करतायत पंच. काय निर्णय पंचाचे DRS. यस हा चेंडू नक्की पिच कुठे झालाय हे पाहावं लागेल. चेक केलं जाईल. नक्कीच कुठल्याही टीमवर अन्याय होऊ नये. टेक्नॉलॉजी आहे आणि टेक्नॉलॉजी असल्या कारणास्तव आपण तो योग्य निर्णय देखील त्या ठिकाणी देऊ शकतोय. टॉस झाला का त्या ठिकाणी? टॉस कोण जिंकलं? कुर्लाई कशी टीमनं टॉस जिंकले. क्षेत्ररक्षण स्वीकारले का? चेक केलं जाईल. चेंडू कुठे पिच झाला होता. खराब लाईन तर आहेच मात्र ती लाईन किती खराब आहे हे चेक केलं जात आहे. यस सर व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. खराब लाईन. जितका बॅटर शफल झाला तितकंच बॅटरच्या त्या रेंज पासून लांब राहण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला होता. मॅच होणारी नक्कीच एक मॅच चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळू शकेल. जिद्द आहे, चिकट आहे आणि याच प्रयत्नामध्ये ती मॅच नक्कीच रंगणार यात काही शंका नाही आहे. एक धाव सिंगल काढला गेलाय कारण जे वक्तव्य म्हणजे अजूनही नक्कीच डोक्यात फिट आहे. आदर्श पणसपडा टीम कॅप्टनचं की श्रीराम कसराले आहे म्हणून आम्ही इथे खेळण्यासाठी आलोय. त्याच्यामुळे ती जिद्द, चिकाटी आणि जो विश्वास जो आहे हा अक्षरशः त्या ठिकाणी दिसून आलाय. त्याच्यामुळे सहजासहजी आदर्श पणसपडा संघ जो आहे तो ही मॅच सोडणार नाहीये. तो संघ देखील लढणार मैदानाच्या आतमध्ये. प्रयत्न तोच आहे. लढणार म्हटलं होतं. लढणार हा संघ सहजासहजी मॅच सोडणार नाहीये. हाय तो बिगी षटकार.
आमच्या घनश्यामची इच्छा होती गाणं बोलायचं, बिचारा गेला, येईल संध्याकाळी बोलायला. घरी गेला, VPL साठी गेलाय. मॅच मध्ये कुठे टीम मध्ये तो ST20. षटकार आलाय म्हणतात ना मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही सांगत नाहीत ना की आम्ही हारलोय तोपर्यंत तुम्हाला कोणीही हरवू शकत नाहीत. त्याच्यामुळे नेहमीच पॉझिटिव्ह मनाने नेहमीच पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. यावेळेस देखील शॉर्ट बॉल होता, तिथून मात्र चेंडूला उचलण्याचा प्रयत्न केला होता. खूप चांगला चेंडू, वेगवान चेंडू तळला गेलाय. 27 मध्ये बनवायचे आहेत त्या, 26 मध्ये बनवायचे ते 69, 26 मध्ये 69 बनवायचे आहेत. आणि या मैदानावर शक्य आहेत, शक्य नाही अशातला भागच नाहीये. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये सर्व शक्य आहे, प्रयत्न करावे लागतील. ओ गुड कॅच, गुड कॅच, अप्रतिम कॅच त्या ठिकाणी टिपलाय. फलंदाज बाद, आणखीन एक विकेट, आणखीन एक धक्का या ठिकाणी दिला जातोय आदर्श फणसपडा या टीमला. राजाराम पाटील यांना विनंती करतो की आपण आमच्या मुख्य मंचावर यावं. राजाराम पाटील साहेब. थँक्यू. सन्माननीय डॉक्टर पांडुरंग पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत. वेलकम डॉक्टर. दुपारच्या सत्रामध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बघा आता बिंदास केला, बिंदास खेळा, कारण डॉक्टर साहेब आपल्या जोडीला आहेत. 25 मध्ये 69 बनवायचे आहेत. क्रिकेटमध्ये अशक्य गोष्ट कुठलीही नसते, लक्षात ठेवा. मन में ठाण ली तो जीते, मन में ठाण ली तो हार आहे. त्यासाठी मी म्हटलं ना, जोपर्यंत तुम्ही स्वतःहून सांगत नाही स्वतःच्या मनानं की मी ते हारलोय तोपर्यंत तुम्हाला कुठलीही शक्ती पराभूत करू शकत नाहीये. मॅच होणार, षटकार चौकार आले, मॅच नक्कीच जिंकू शकाल. 25 मध्ये 69 बनवायचे आहेत आणि या मैदानावर 25 मध्ये 69 कठीण नाही आहेत. यावेळेस बॅकफुट पंच, स्वीपर पॉइंटच्या दिशेने चेंडू रवाना, 4 धावांसाठी चौकार. आयोजन नियोजन हे भारी, क्रिकेटची ही पंढरी, क्रिकेटची ही पंढरी, क्रिकेटची ही पंढरी. तो सांगतय अभिमानानं, स्पर्धा हे लय भारी, स्पर्धा हे लय भारी, स्पर्धा हे लय भारी. क्रिकेटच्या विश्वात आहे पताका विजयाची. थँक्यू डीजे. बघा जर आपण खास करून ड्रॉ जर पाहिला तर श्रीराम कसरतच्या अगेन डमी लिहिलं होतं, डमी. ऑर्गनायझरने डमी लिहिलं होतं का तिथे समोर कुठलाही संघ नव्हता, मग तुम्ही इथे आलात. आदर्श फणसपडा तुम्ही या ठिकाणी दाखल झालात. आणि दाखल तुम्ही का झालात, कारण ही मॅच तुम्हाला जिंकायची आहे, ही स्पर्धा तुम्हाला जिंकायची आहे. टीम कितीही मोठी असू द्या, मात्र त्या टीम समोर ज्यावेळेस जिंकतो ना त्यावेळेचा आनंद एक वेगळा असतो, लक्षात ठेवा. क्रिकेटचं हेच तर तंत्र आणि मंत्र आहे, जिंकणं. प्रत्येक संघ येतोय या ठिकाणी जिंकण्यासाठीच, कुठलाही संघ पराभूत होण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येत नाहीये. धावा करायचे ते अजूनही 65 धावा करायचे आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय, 25 धावा फलकावर आले, 24 चेंडू मध्ये 65 बनवायचे आहेत. मॅच ऑन, मॅच ऑन. शॉर्ट बॉल आहे, हुकचा फटका खेळायचा होता, चेंडू मात्र बॅटची कडा घेऊन शॉर्ट लेग रिझर्व मध्ये फील्ड केला गेलाय. एका मोठ्या संघासोबत खेळताना एक वेगळाच अनुभव असतो मित्रांनो. श्रीराम कसराली एक बलाढ्य संघ आहे, टेनिस बॉल क्रिकेट मधील एक मोठं नाव, चर्चेत असणारा संघ श्रीराम कसराली संघ. धावा झाल्यात त्या 26, नेहमीच चॅम्पियन बनणारा संघ आहे. अनेक स्पर्धा ज्या संघाने जिंकलेत तो संघ म्हणजे श्रीराम कसराली संघ आहे आणि त्या संघासोबत आपण खेळतोय. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता, यावेळेस देखील अप्परकटचा फटका खेळायचा होता, सिंगल फक्त इथे देखील मिळणार. खूप चांगली गोलंदाजी, अगदी गुडलेनवरून चेंडूला बाउन्स करण्याचा वारंवार प्रयत्न होतोय. सिंगल सिंगल से कुछ चलने वाला नाहीये, सिंगल सिंगलनं काही होणार नाहीये. या ठिकाणी तुम्हाला एरिया रूटचा प्रवास, कारण लांब पल्ल्याचा तुम्हाला पल्ला गाठायचा आहे. जे लक्ष तुम्ही केंद्रित केले, 90 धावा करायचे आहेत आणि जर 90 धावा तुम्हाला पूर्ण करायचे असतील तर तुम्हाला एरिया रूट शिवाय दुसरा पर्यायी मार्ग नाहीये. फटका फसलाय, फटका फसलाय, यावेळेस देखील फटका फसलाय. एकदा वेगाने पूर्ण केलंय, लॉंग ऑन डीप वरून फील्डर येईपर्यंत 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट. कसला सर हाईट बाउन्स, बाउन्सर पहिलं वॉर्न केलं होतं, 1 बॉलची वॉर्निंग अगोदर दिली होती. हा चेक केला जाईल हा बाउन्सर आहे का, आणि जर असेल तर मात्र 1 घंटा नक्कीच वाजेल धोक्याची.
बघा आता तिसऱ्या पंचांच्या दिशेने स्वतः पंच वळालेत. पंचांनी तो निर्णय घेतलाय की आम्हाला चेक करावं लागेल. नो बॉल. तिसऱ्या पंचांचा निर्णय या ठिकाणी येतोय नो बॉल. तुम्ही एक बाउन्स यूज करू शकता, दुसऱ्यांदा नाही. तुम्हाला वॉर्न देखील पंचाने केलं होतं, मात्र हा फ्री हिट, हा चेंडू मिळणारा फ्री मध्ये, मात्र त्या फ्री मध्ये मिळणाऱ्या चेंडूवर किती धावा येतील? 21 मध्ये 61 बनवायचे आहेत. 21 चेंडू 61 धावांची गरज. धावा संख्या 29. लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 2.3 ओव्हर. फ्री हिट होता त्यामुळे बॅटर सेफ आहे. शॉर्ट बॉल जे वारंवार टाकले जात आहेत त्या चेंडूवर व्यवस्थित खेळता येत नाही असं इथे मात्र निश्चितपणे म्हणू शकतो मी, कारण फुटवर्कचा वापर होत नाही त्या ठिकाणी. बदलालित्याचा वापर तुम्हाला करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे जर अशा प्रकारच्या चेंडूवर खेळायचं असेल तर. ऑन साईडला अगदी चाबूक 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 स्ट्रोक खेळाय. पॅरेलाल फ्लाइट 8 षटकार. थँक्यू. 196 षटकार आतापर्यंत. तिसरा दिवस मित्रांनो सुरू आहे या स्पर्धेचा. राजू दादा पुरस्कृत आपण स्पर्धा पाहतोय. मारुती चषक 2026. 196 षटकार ठोकला गेलाय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. एक चेंडू आहे का? येस, एक चेंडू आहे. 27. पुन्हा एकदा अगदी मी तर म्हणेल गोलंदाजांना काय केलं तर बॅटरची दुखती नस पकडले. काय वीक पॉइंट आहे? कुठल्या चेंडूला हा खेळू खेळू शकत नाहीये आणि ते चेंडू वारंवार त्याच लाईन आणि लेंथ मध्ये ती गोलंदाजी केली गेली आणि अक्षरशः त्या ठिकाणी मात्र थांबवलं गेलं. मिस्टर विकीला 18 मध्ये अजूनही बनवायच्या 55 धावा. धावा संख्या झाली ती 35. 18 मध्ये 55 मात्र होणार नाहीत अशातला भागच नाहीये. होऊ शकतील, मी करणार. माझ्यामध्ये ती ताकद आहे, माझ्यामध्ये क्षमता आहे, त्याच्यामुळे मी 18 मध्ये नक्कीच ही धावसंख्या करू शकतोय. कंपॅरिझन तुम्ही पाहिलं तर 3 षटकांमध्ये आपण जर पाहिलं श्रीराम कसराली 39 वर 2 तर आदर्श पणसपडा 36 वर 2. इतका फरक नाहीये, इतका मोठा फरक नाहीये. अगदी दोन्ही टीम समसमान आहेत कंपॅरिझन जर पाहिलं आपण. जर शॉर्ट बॉल यावेळेस देखील कट केले, चेंडूला पाठवून दिले. स्वीपर कव्हर पॉइंटच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आयोजन नियोजन हे भारी. क्रिकेटची ही पंढरी, क्रिकेटची ही पंढरी, क्रिकेटची ही पंढरी. तो सांगतय अभिमानानं स्पर्धा हे लय भारी, स्पर्धा हे लय भारी, स्पर्धा हे लय भारी. क्रिकेटच्या विश्वात आहे पताका विजयाची. संख्या झाली ती 39 धावा. 17 मध्ये 51 धावांची गरज. 17 चेंडू आणि 51 धावा. यावेळेस लाईन खराब. नो बॉल चा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. म्हणजे आता पुढचा चेंडू असेल तो म्हणजेच फ्री हिट. अगदी त्या ठिकाणी मला वाटते खेळपट्टीच्या बाहेर तो चेंडू टाकला गेला. या कारणास्तव पंच मध्ये दंडित करतायत. नो बॉलचा इशारा पंचांकडून. या ठिकाणी तिसऱ्या पंचांच्या दिशेने वळतायत. चेक केलं जातं या ठिकाणी. सर व्हाईट बॉल आहे, नो बॉल नाहीये. आतमध्ये चेंडू तो पिच झाला होता. व्हाईट बॉल, चेंडू खराब. 17 मध्ये 50. पहिला दिवस जर आपण या स्पर्धेचा पाहिला ना मित्रांनो
तर पहिल्या दिवसामध्ये प्रथम बॅटिंग करताना आपण 7 चेंडूमध्ये 50 धावा देखील पाहिल्या होत्या पहिल्या मॅचमध्ये, पहिल्या दिवसामध्ये. काही घडू शकतं या ठिकाणी, लक्षात ठेवा, कारण कुठलीही गोष्ट अशक्य नाही आहे या मैदानावर. यावेळेस लॉफ्टेड कार्पेटच्या साहाय्याने केला गेलाय, मिसफील्ड झाले. आणखीन एक दमदार चौकार. राजू पाटील आला नावात, राजू पाटील आला नावात, होती चर्चा गावागावात. एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा. थँक्यू चौकार आणि धन्यवाद. एकच वादा राजू दादा. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी, एकूण 105 चौकार आतापर्यंत ठोकले गेले त्या स्पर्धेमध्ये. अफलातून बॅटिंग या स्पर्धेमध्ये प्रत्येक बॅटरने केले. मात्र मॅच रंगलेत, प्रत्येक सामना रंगलाय, प्रत्येक सामना अगदी चुरशीची आपण लढत पाहिली आहे आणि ही मॅच देखील तशाच प्रकारे रंगणार. धावसंख्या 44 झाले. 3.2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. गोलंदाज तयार. स्ट्राईक एंडवर सुधीर. यावेळेस देखील शॉर्ट बॉल ऑफ साईडला चेंडूला कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू आणि बॅटचा करेक्शन त्या ठिकाणी होत नाहीये. डॉट बॉल येतोय. प्रत्येक डॉट बॉल हा चिंतेचा विषय या ठिकाणी आदर्श फणसपडा टीमसाठी ठरू शकेल. धावा येणं गरजेचे आहेत. प्रत्येक चेंडूवर स्कोरबोर्ड हलणं गरजेचं आहे. प्रत्येक चेंडूवर धावा जमा करणं तुम्हाला गरजेचे आहे, तर तुम्ही जिंकू शकाल. आणखीन एक डॉट बॉल. यावेळेस देखील शफल जर झाला होता, डाऊन द विकेट येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. आणखीन एक डॉट बॉल. डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल नको आहेत सध्याच्या घडीला, आणि ते डॉट बॉल येत आहेत. आणखीन एक चांगला चेंडू आहे. पडल्यावर चेंडू आतमध्ये येतोय. गुड बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी. वॅल्डन वायटी. समीकरण बदललं गेलं. यावेळेस आता 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 13 मध्ये तब्बल 46 धावा तुम्हाला करायचे आहेत. 13 चेंडू 46 धावा. गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून खेळला जातोय. लॉंग ऑन डीप मधून फिल्डर तर वेगाने आलाय. एक धाव पूर्ण झाल्या. दुसऱ्याचा प्रयत्न केला जात होता, मात्र त्या ठिकाणी फलंदाज बाद. विकेट क्रमांक त्या ठिकाणी 3री विकेट या ठिकाणी पडली जाते. सिंगल फक्त मिळणार. थँक्यू मेरा साहेब. पॉवरफुल, मात्र ती पॉवरफुल बॅटिंग पाहायला मिळत नाही आदर्श फणसपडा या टीम कडून. आता मात्र धावांचा एक मोठा डोंगर तुम्हाला ओलांडावा लागेल, तर या 90 आकड्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकाल. 45. अर्धी धावत संख्या तुम्ही उभारलाय. जे टार्गेट तुम्हाला दिलं होतं, 90 धावांचं टार्गेट तुमच्या समोर ठेवलं होतं, ते 90 धावांचं टार्गेट पूर्ण करताना मात्र तुम्ही 24 चेंडूमध्ये अर्धा पल्ला ओलांडलाय. 45 धावा तुम्ही पलकावर लावल्या आहेत. मात्र आता तुम्हाला मात्र 1 का 4 करावं लागेल, कारण आता चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 मध्ये बनवायचे आहेत 45. म्हणजे इथून जर एक विचार केला, इथून जर तुम्हाला जिंकायचं असेल ना आदर्श फणसपडा टीम, 20 ते 25 धावा तुम्हाला या ओव्हरमध्ये काढावे लागतील. आणि या मॅचवर पकड तर आहे, मात्र ही पकड मजबूत करायची असेल तर श्रीराम कसराले या टीमला, तर हे षटक चांगलं टाकावं लागेल. पहिला चेंडू अगदी डेड ऑन स्पॉट. क्लिंग बॉल. दांडी गोल. विकेट डाऊन. माझ्या प्रेमा Production. तुझी माझी जोडी जमली ग अशी छत्तास पोरगी. थँक्यू. आमच्या डीजे गणेशनं गाणं खूप चांगलं वाजवलं. तुझी माझी जोडी जमली, मात्र जोडी जमलीच नाही. ज्या वेळेस जोडी जमण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेस ती जोडी फोडण्याचं काम श्रीराम कसराळेच्या गोलंदाजानं केलंय. त्याच्यामुळे
जर जोडी जमली असती, एखादी चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली असती तर कुठेतरी धावसंख्येची 90 धावसंख्या आहे ना, ते 90 धावसंख्येपर्यंत संघ पोहोचू शकला असता. 11 मध्ये बनवायचे 45 धावा, 11 चेंडू 45 धावा करायचे आहेत. एका साईडला श्रीराम कसराली, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आदर्श पणसपडा संघ. पहिल्या फेरीतील आपण शेवटचा सामना पाहतोय. नेक्स्ट मॅच दुसऱ्या फेरीतील पहिला सामना कुर्लाई कशीद वर्सेस कोसमाई खार्डी या दोन टीमच्या दरम्यान आपण पुढचा सामना पाहणार आहोत. राजू दादा यांच्या संकल्पनेतून साकारली जाणारी स्पर्धा मारुती चषक 2026 चा रणसंग्राम दिवस 3रा आहे. जबरदस्त आयोजन नियोजन. या प्रथमच शिरगावच्या नगरीमध्ये 1 लाखाची मानाची सन्मानाची अभिमानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणजेच मारुती चषक 2026 चं आयोजन सन्माननीय राजूदादा भोईर यांनी केलं आहे आणि खूप चांगल्या प्रकारे या स्पर्धेला प्रतिसाद देखील देण्याचं काम अनेक या परिसरातील संघांनी तसेच प्रेक्षकांनी केलं आहे. त्यांचं देखील मनापासून आभार. अकरा चेंडू 45 धावा म्हणजेच या 5 मध्ये जर 4 षटकार ठोकले तर मॅच मध्ये तुम्ही येणार. जो टान्स तुम्ही घेतला होता ना मिड विकेट जवळपास मिडल स्टंपवर तुम्ही टान्स घेतला होता, मात्र चेंडू रिलीज झाल्यानंतर ज्यावेळेस चेंडूला ज्या फोर्सनं तुम्हाला खेळायचं होतं त्यावेळेस तुम्ही काय केलं तर तुमचा डावा पाय जो आहे तो लेग स्टंपच्या भरपूर बाहेर आणला आणि तिथून मात्र या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. 10 चेंडू आणि 45 म्हणजे प्रत्येक चेंडूवर आपण असं म्हणू शकतो चौकार किंवा षटकार हा तुम्हाला ठोकावा लागेल. आणखीन नाहीये असं वाटलं होतं की आणखीन एक विकेट मिळणार की काय. शॉर्ट बॉल होता. विथ द टो चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता. त्या ठिकाणी बॅटची एज देखील लागली होती. यष्टीरक्षक त्या ठिकाणी कमी पडले गेले. आता 9 मध्ये 44, 9 चेंडू 44 धावांची गरज. सुरुवातीला असं वाटलं होतं की नक्कीच ही मॅच रंगणार, ही मॅच शेवटपर्यंत जाणार आणि ते काम मात्र सुरुवातीच्या काही फलंदाजांना आदर्श पणसपडा या टीमच्या केलं देखील होतं. चांगली सुरुवात केली होती या मॅचची. त्यानंतर मात्र जर मधल्या 2 ओव्हर म्हणजे क्रमांक 3 आणि क्रमांक 4चं जर आपण षटक पाहिलं या मधल्या 2 ओव्हरमध्ये मात्र धावपळक अगदी मंदावला. 8 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे. एका साईडला BBPL वसई विरार प्रीमियर लीगला सुरुवात आज लवकर सुरुवात झाली. यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. मागे फिल्डर मिड विकेट बाउंड्री लाईनवर सज्ज. त्याने टिपलाय झेल. संपलाय खेळ. फलंदाज बाद. विकेट डाऊन. विकेट क्रमांक 5. बेकार काय सांगायचं आहे आपण बर खावा पक्का मीठ आणि लवकर व्हावा नीट अशी करा. काय सांगायचं यो आला रात्री मला वाटतं चॅटिंग करता करता त्याच्या डोळ्यावर झोप होती का काय. चॅटिंगचा परिणाम झालं आणि गडी आले आऊट झाला. टीम कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. मिस्टर सागर सापणे. डाव्या एसटीचा चेंडू मात्र ऑन साईडला टर्न केला गेला. वाईडिश लॉंग ऑन डीपला आरामात चेंडूला फील्ड केलं गेलं. कारण चित्र स्पष्ट झालंय की इथून मात्र ही जी धावत संख्या आहे 6 मध्ये 43 धावा ज्या करायच्या आहेत त्या कठीण आहेत. एखादा चमत्कार जर घडला तर काहीसं म्हणू शकतो. आणि क्रिकेटमध्ये चमत्कार कधी कधी घडतात मित्रांनो. असं नाही की क्रिकेटमध्ये चमत्कार घडत नाहीत. कधी कधी चमत्कार देखील पाहिलेत. 6 मध्ये 44 धावा मी देखील होताना पाहिलेत. एका चेंडूवर 11 धावा देखील होताना पाहिल्यात टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. त्याच्यामुळे जर इथे एखादा चमत्कार जर झाला तर काहीसं चित्र बदलू शकेल. मात्र 6 मध्ये बनवायचे त्या 43 धावा.
गोलंदाज तयार आणि या ठिकाणी आपण पाहतोय तर पहिला चेंडू या ठिकाणी डॉट येतोय. निर्धाव चेंडू, फक्त उपचार तर राहिला इतकंच म्हणू शकतोय. मॅच मध्ये नक्कीच तो रंग आला होता सुरुवातीच्या काही ओव्हरमध्ये. त्यानंतर आदर्श फणसपडा जो मागे पडला तो मात्र मागेच राहिला. पुन्हा एकदा या टीमला वर येऊ दिलं नाहीये श्रीराम कसराली या टीमनं. अक्षरशः हा संघ जो आहे श्रीराम कसराली संघ हा हावी झाला आदर्श फणसपडा या टीमवर. ऑफसाईडला बॅकफूट पंच, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये चांगलं शतरक्षण झालं होतं. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, मात्र स्ट्राईक स्वतःजवळ ठेवतील. कारण बघा जाता जाता मला देखील एक धमाका करून जायचं आहे. एखादा षटकार मला देखील ठोकायचा आहे. माझ्या नावे देखील या स्पर्धेमध्ये 1 या 2 षटकार असायला हवेत. 3 मध्ये 38. फ्लाईट थोडस फ्लाईट दिली होती, मात्र खूप चांगला चेंडू. वेल बॅक हँड डिलिव्हरी, बॅक हँड अगदी इथून मात्र खांद्याच्या मागून हा चेंडू टाकला गेला, बोट फिरवली गेली. खूप चांगली गोलंदाजी. अशा प्रकारे चेंडू जर आपण पाहिलं तर गुगली देखील आपण टाकू शकाल. खूप चांगली गोलंदाजी. वेल डन. एंड ऑफ द ओव्हर नंबर 6. 6 षटकांचा खेळ संपलाय. 38 धावा कमी पडल्या गेल्या. एक मोठा विजयी या ठिकाणी संपादन करतोय श्रीराम कसराली संघ. अभिनंदन श्रीराम कसराली आणि धन्यवाद आदर्श फणसपडा टीम, तुम्ही इथे आलात. खूप चांगलं क्रिकेट तुम्ही देखील या ठिकाणी खेळलात, त्याबद्दल तुमचं देखील मनापासून आभार. आणि पुढच्या वाटचालीसाठी श्रीराम कसराली या टीमला खूप खूप शुभेच्छा. चला या वळूया आपण मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेनं. नागवा